मतदानाच्या या आकडेवारीनंतर आता बातमी एक्झिट पोल्सची। मतदानाच्या सर्व पोल्सच्या सरासरीनुसार महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। भाजप 90 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष होऊ शकतो, तर महाविकास आघाडीला 125 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलाय। दुसरीकडे ठाकरे आणि शिंदेंना समसमान जागांचा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीला 150 तर महाविकास आघाडीला 125 जागा मिळतील असं म्हणत यशाची पुनरावृत्ती करण्यात महाविकास आघाडीला अपयश आल्याचं एक्झिट पोलचं म्हणणं आहे। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार ठिकठिकाणी हे अंदाज घेण्यात आलेले होते। सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जाऊन हा अंदाज घेतला जातो आणि हे पोल्स काढले जातात आणि एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाविकास आघाडीला पुन्हा सत्ता स्थापना थोडीशी अवघड असल्याचं दाखवण्यात आलंय। आपण पाहतोय पोल ऑफ पोल्स मध्ये भाजपला 90, एकनाथ शिंदे यांना 39 जागा मिळतील असा अंदाज आहे, तर राष्ट्रवादी 18 जागा अर्थात अजित पवार गटाला, तर काँग्रेसला 48 जागा मिळतील असा अंदाज आहे। शिवसेना उबाठा गटाला 34 जागा, शरद पवार गटाला 35 जागा आणि इतर 13 निवडून येतील असा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे।